बघा, 8 भाग रसायन ए आणि 3 भाग पाणी यांचे मिश्रण केले आहे. जर त्यात 26 लिटर पाणी घातले तर मिश्रणातील रसायन ए हे त्यातील पाण्याच्या निम्मे होते. तर या मिश्रणातील रसायनाच्या लिटरची संख्या निवडा. प्रश्न मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित सोडवायचा कसा? एक मिश्रण आहे, ज्या मिश्रणामध्ये लेकरांनो 8 भाग रसायन ए आहे आणि 3 भाग पाणी आहे. एक मिश्रण, याला तुम्ही मूळ मिश्रण म्हणा. या मूळ मिश्रणामध्ये रसायन ए आहे, हे ए रसायन, आणि या मिश्रणामध्ये पुन्हा गणित म्हणते की काय आहे, पाणी आहे. मात्र हे कसं आहे तर 8:3 या प्रमाणात आहे. मिश्रणामध्ये 8 भाग रसायन ए आहे आणि 3 भाग पाणी, अशा पद्धतीचं हे मिश्रण आहे. उदाहरणार्थ या मिश्रणातील रसायन ए किती बाबा काढण्यासाठी चलपद नेहमीप्रमाणे जसं आम्ही एक्स वापरतो तसं इथे एक्स. मिश्रणातील पाण्याचा भाग किती काढण्यासाठी चलपद एक्स इथं सुद्धा वापरायचं. आता गणित म्हणते जर त्यात 26 लिटर पाणी घातलं तर मिश्रणातील रसायन ए पाण्याच्या निम्म होते. जर या मिश्रणामध्ये 26 लिटर काय घातलं, पाणी घातलं, याच्यामध्ये 26 लिटर पाणी ॲड केलं तर हे रसायन ए पाण्याच्या निम्मे होते. आता हे नवीन पाणी, हा प्रश्न इथं, नवीन पाणी किती किंवा नवीन मिश्रणातील पाण्याचं समीकरण काय बाबा, तर या मूळच्या असलेल्या 3x पाण्यामध्ये आता 26 लिटर पाणी ॲड झालं. हे आहे पाण्याचं समीकरण किंवा नवीन मिश्रणातील पाणी. जेव्हा मिश्रणामध्ये 26 लिटर पाणी ओतल्या जाते तेव्हा रसायन ए पाण्याच्या निम्मे होते. रसायन ए याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. हे रसायन ए 8x या स्वरूपात आहे. हे रसायन ए पाण्याच्या निम्मे होते जेव्हा त्याच्यामध्ये 26 लिटर पाणी ओतल्या जाते. 26 लिटर पाणी ओतून नवीन मिश्रणातील हे पाण्याचं प्रमाण, मिश्रणात जेव्हा 26 लिटर पाणी ओतल्या जाते तेव्हा हे रसायन ए या पाण्याच्या म्हणून याच्या बाजूला निम्म्यासाठी 1/2 हा पूर्णांक वापरला. पाण्याच्या निम्मे होते हे, ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल म्हणून समोरासमोर मांडल्या. आता पुढं चला. 8x बराबर लेकरांनो हे दोन इकडं परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना 8x सोबत गुणिला स्वरूपात का मांडावी लागतात. संख्या परस्पर विरुद्ध बाजूनं जाताना एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणिला स्वरूपात मांडावी लागते. पुढे चला. आता इकडे 1 आणि कंसामध्ये 3x अधिक 26. लक्ष द्या. आता ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल म्हणजे कसं, तर जेव्हा मूळ मिश्रणामध्ये पाणी 26 लिटर ओतल्या जाते तेव्हा रसायन ए काय होते, पाण्याच्या निम्मे होते. हे जेवढं पाणी आहे त्याच्या निम्मे काय होते, हे रसायन ए होते. हे वर्णन सत्य करणारं हे समीकरण लक्षात घ्या. पुढं चला. 8x आणि गुणिला 2, एक आतील पदाला गुणिला, कुठलाही बदल नव्हता. हे समीकरण असंच्या असं मांडा. 8x गुणिला 2 म्हणजे काय तर 16x. इकडं 3x अधिक 26. लेकरांनो 16x कडे येताना 3x वजा स्वरूपात समोर 26 एकटे करा. का मांडायचे वजा स्वरूपात? संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. इथं 16x बराबर ही वजाबाकी करून टाका, माफ करा. 16x वजा काय आहे 3x म्हणजे ही वजाबाकी 13x. इकडं हे 26. एक्सला एकटं करा. 26 कडे जाताना 13 भागीला स्वरूपात. एक्स म्हणजे हा 2 गेलेला भाग. आम्हाला विचारला काय प्रश्न, तर मिश्रणातील रसायनाच्या
लिटरची संख्या मिश्रणातील रसायन किती आहे रे? मिश्रणातील रसायन लेकरांनो 8x आहे. हे बघा, मिश्रणातील मूळ रसायन किती आहे? 8x. म्हणून या 8 सोबत x गुणिला xची व्हॅल्यू 2 आली. 8 दोन्ही 16 लिटर. हे या तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. मिश्रण गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल.